वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा लेसन आपण स्टडी करतोय आणि या लेसनमध्ये आपण आपली नर्वस सिस्टीम मेन 3 पार्टमध्ये डिवाइड केली. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम आपण पाहिली, ज्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे 2 इम्पॉर्टंट ऑर्गन स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिली आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि याच्यामध्ये क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व आपण डिटेल स्टडी केले. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॅनियल नर्वचे नेम लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक बघितली, त्यांचे लोकेशन्स, फंक्शन्स, त्यानंतर टाईप्स ऑफ क्रॅनियल नर्व म्हणजे त्याच्यामध्ये सेन्सरी, काही नर्व सेन्सरी आहेत, काही मोटर आहेत, काही मिक्स आहेत. सो हेही आपण पॉईंट त्या ठिकाणी स्टडी केले. सो ते पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर आज आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम स्टडी करणार आहोत. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अप टू 10th पर्यंत तुम्ही सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन, स्पायनल कॉर्ड थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्ही बघितलेली. इवन नर्वचे टाईपसुद्धा क्रॅनियल नर्व, स्पायनल नर्व तुम्हाला झाले होते. त्यानंतर आज जे आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम स्टडी करणार आहोत, ही सिस्टीम तुम्हाला या आधी कोणत्याही इयरमध्ये झालेली नाही आहे. सो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये कोणते पार्ट येतात, म्हणजे कशापासून बनलेली आहे, हिचं काम काय आहे, हे डिटेल आपण पाहणार आहोत. इंटरेस्टिंग आहे, इझी आहे, फक्त सगळ्यांनी लक्ष देऊन समजून घ्या. सो व्हॉट इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम? सी, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम फर्स्ट ऑफ ऑल इट ट्रान्समिट impulses from central nervous system to the involuntary organ or smooth muscle. ओके, सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम नक्की तिचं फंक्शन काय. जसं सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आपण पाहिले, ब्रेनचं फंक्शन आपण स्पायनल कॉर्डचं स्टडी केलं, त्यांचे टाईप पाहिले. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये आपण क्रॅनियल आणि स्पायनल नर्व पाहिले, ज्यांचं मेन फंक्शन काय, दे कॅरीज इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द इफेक्टर ऑर्गन, फ्रॉम इफेक्टर ऑर्गन और फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग आता ह्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं काम काय आहे, कारण तिथं सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये डिसिजन घेण्याचं काम केलं आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये इम्पल्सेस सेन्सरीपासून CNSकडे आणि CNSकडून इफेक्टरकडे ट्रान्समिट केले. मग आता राहिलं काय, तर याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये आत जे विसरल ऑर्गन आहेत, इनव्हॉल्युंटरी ऑर्गन आहेत, जे आपल्या विलनुसार काम करत नाहीत. फॉर एक्झाम्पल कार्डियॅक मसल आपल्या विलनुसार कंट्रोल होत नाहीत. पेरिस्टाल्टिक मुवमेंट ऑफ ॲलिमेंटरी कॅनॉल ती रेग्युलेट होत नाही. त्यानंतर प्युपिलचं डायलेशन, कॉन्ट्रॅक्शन, ती मुवमेंट आपण कंट्रोल नाही करू शकत. तर हे सगळे जे आहेत हे इनव्हॉल्युंटरी ऑर्गन्स आहेत आणि याच ऑर्गनकडे इम्पल्स कॅरी करण्याचं काम कोण करणार आहे, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा न्यूरॉन किंवा नर्व्स येतात. फक्त यांचं काम काय आहे, इम्पल्सेस कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर करतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून इनव्हॉल्युंटरी ऑर्गन किंवा स्मूथ मसल यांच्याकडे इम्पल्सेस ट्रान्समिट करत असतात. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये न्यूरॉन ज्या ऑर्गनकडे ट्रान्समिट करतात ते मोस्टली व्हॉल्युंटरी ऑर्गन आहे आणि या ठिकाणी इनव्हॉल्युंटरी विसरल ऑर्गन आहेत, ज्यांच्याकडे ही नर्वस सिस्टीम इम्पल्सेस ट्रान्समिट करणार आहे, कोणाकडून, आयदर ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डकडून. नेक्स्ट बघा, याच्यासाठी त्यांच्याकडे काय आहे, तर स्पेशल सेट ऑफ पेरिफेरल न्यूरॉन, यांच्याकडे पेरिफेरल न्यूरॉनचा एक स्पेशल सेट प्रेझेंट आहे. आता या ज्या पेरिफेरल न्यूरॉन आहेत त्या कोणाकोणाचं, आता आपण आधीच बघितलं की इनव्हॉल्युंटरी ऑर्गनचं फंक्शन कंट्रोल करतात. सो दे रेग्युलेट फंक्शनिंग ऑफ or activities of involuntary organ like cardiac muscle, okay, second thing smooth muscle, and gland. सो पुन्हा एकदा बघा,
ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इनव्हॉल्युंटरी ऑर्गनला नर्व जे आहे ते सप्लाय करते. मग याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट तुम्हाला सांगितलं पर्टिक्युलरली इनव्हॉल्युंटरी ऑर्गन कोणकोणते? कार्डियक मसल इनव्हॉल्युंटरी आहेत, स्मूथ मसल्स इनव्हॉल्युंटरी आहेत आणि ग्लँड्स ज्या वेगवेगळ्या गोष्टी सिक्रेट करतात. तर या सगळ्यांचं फंक्शनिंग जे आहे ते रेग्युलेट करण्याचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. मग आता याच्यामध्ये या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये आपण आधीच बघितलं की स्पेशल सेट ऑफ पेरिफेरल न्यूरॉन, त्या ठिकाणी स्पेशल सेट आहे पेरिफेरल न्यूरॉनचा. मग तो स्पेशल सेट कसा आहे तो आपण पाहणार आहोत. बिफोर स्टार्टिंग दॅट हे इंट्रोडक्शन कळलं का बघा. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये इम्पल्सेस ट्रान्समिट होतात. कुठून कुठे? CNS टू इफेक्टर ऑर्गन. मात्र हे जे इफेक्टर ऑर्गन आहेत हे कोणते? इनव्हॉल्युंटरी ऑर्गन किंवा स्मूथ मसल. याच्यासाठी त्यांच्याकडे स्पेशल सेट ऑफ पेरिफेरल न्यूरॉन आहेत आणि ह्या पर्टिक्युलरली कार्डियक मसल, स्मूथ मसल आणि ग्लँड यांचे फंक्शन्स रेग्युलेट करण्याचं काम करतात. मग आता याच्यामध्ये बघा आपण आधीच बघितलं की स्पेशल सेट ऑफ न्यूरॉन आहेत. मग आता ह्या ज्या न्यूरॉन आहेत त्या कशा आहेत बघा. फर्स्ट जी आहे ती प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. ओके, सो प्री गँग्लिओनिक न्यूरॉन याच्यामध्ये प्री म्हणजे आधी, च्या आधी असणारी आणि कोणाच्या आधी? गँग्लिऑनच्या आधी. मग आता गँग्लिऑन म्हणजे काय आहे? तर इट इज क्लस्टर ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनचा क्लस्टर जो आहे त्याला आपण काय म्हणतो? गँग्लिऑन असं म्हणतो. मग आता हे जे गँग्लिऑन आहे या गँग्लिऑनच्या आधी असणारी जी न्यूरॉन आहे तिला म्हटलं जातं प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. सो प्री गँग्लिओनिक न्यूरॉन इट इज फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द गँग्लिऑन, ऑटोनॉमस गँग्लिऑन. ओके, सो यांच्यामध्ये जी न्यूरॉन आहे तिला म्हटलं जातं प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. जेव्हा आपण स्ट्रक्चर बघू तेव्हा लक्षात येईलच, तरीसुद्धा इमॅजिन करा जर हा स्पायनल कॉर्ड असेल, म्हणजे स्पायनल कॉर्ड म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा एक पार्ट आला. स्पायनल कॉर्डच्या आयदर साईडला ही सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. मग आता याच्यामध्ये बघा स्पायनल कॉर्डच्या या बाजूला सपोज हा गँग्लिऑन असेल, असे 22 पेअर्स ऑफ गँग्लिऑन असतात. सपोज हे गँग्लिऑन आहेत, तर या सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे स्पायनल कॉर्डपासून ते या गँग्लिऑनपर्यंत ही पहिली जी न्यूरॉन आहे त्या न्यूरॉनला काय म्हणणार आहोत आपण? प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. सो टर्म नीट लक्षात घ्या. एकदा प्री गँग्लिओनिक न्यूरॉन समजलं की तुमच्या लक्षात येईल की कुठली न्यूरॉन आहे, ती केवढी आहे हे पुढे सांगितलं जाईल. सो फर्स्ट हेच की प्री गँग्लिओनिक न्यूरॉन म्हणजे काय? प्री म्हणजे आधी, गँग्लिऑनच्या आधी असणारी न्यूरॉन. मग ही कुठून कुठपर्यंत आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून ते गँग्लिऑनपर्यंत. ही जी न्यूरॉन आहे हिला म्हटलं जातं प्री गँग्लिओनिक न्यूरॉन. अशीच दुसरी कोणती आहे? तर पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. सो पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन म्हणजे काय? सो आपण आत्ता बघितलं की हा स्पायनल कॉर्ड असेल आणि हे गँग्लिऑन असेल, तर त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून ते गँग्लिऑनपर्यंत जी आहे ती प्री गँग्लिओनिक. आणि या गँग्लिऑन नंतर म्हणजे या गँग्लिऑनपासून ते इफेक्टर ऑर्गन, आपल्या बॉडीमधला जो काही ऑर्गन असेल त्या ऑर्गनपर्यंत, फॉर एक्झाम्पल आपल्या हार्ट मसल असतील तिथपर्यंत जी न्यूरॉन आहे तिला म्हटलं जातं पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. सो व्हॉट इज पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन? दिस गँग्लिऑन एक्सटेंड फ्रॉम, दिस न्यूरॉन एक्सटेंड फ्रॉम autonomic ganglion to an effector organ. ओके, सो पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन जे आहे ते कुठून कुठपर्यंत? तर या गँग्लिऑनपासून, ऑटोनॉमिक गँग्लिऑनपासून ते इफेक्टर ऑर्गन जो काही असेल, सपोज आपलं हार्ट आहे तर त्याच्यापर्यंत रन होणारी जी आहे तिला म्हटलं जातं पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन. सो इथपर्यंतचं कंटेंट तुमच्या लक्षात आलं का बघा. त्यानंतर लास्ट पॉईंट, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम फर्दर डिवायडेड इंटू, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू sympathetic
अँड पॅरासिम्पथेटिक. नर्वस सिस्टीम. सो फर्दर ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम पुढे दोन पार्टमध्ये डिवाइड होणार आहे, एक सिम्पथेटिक आणि दुसरी पॅरासिम्पथेटिक. सो पुन्हा याचा एक शॉर्ट रिकॅप बघा. इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितली ANSची. ANS म्हणजे काय, तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी कोणाकडून कोणाकडे इम्पल्सेस कॅरी करते, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून इनव्हॉल्युंटरी ऑर्गन आणि ग्लँड्स मसल्स यांच्याकडे कॅरी करते. मग याच्यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमकडे स्पेशल सेट ऑफ न्यूरॉन असतो हे काम करण्यासाठी, आणि या पर्टिक्युलरली कार्डिॲक मसल, आपल्या बॉडीमध्ये सिक्रिशन करणाऱ्या ज्या काही ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स आणि स्मूथ मसल यांचे फंक्शन्स रेग्युलेट करण्याचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. मग आता ही जी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे हिच्यामधल्या दोन टाईपच्या न्यूरॉन सांगितल्या. पहिली गोष्ट, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये गँग्लियॉन असतात. गँग्लियॉन म्हणजे काय, क्लस्टर ऑफ न्यूरॉन. व याच्यामध्ये दोन टाईपच्या सांगितल्या, प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन आणि पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन. प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन एक्सटेंड फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू गँग्लियॉन and post ganglionic neuron extend from autonomic ganglion to effector organ. It is called as post ganglionic neuron. Further, this autonomic nervous system is divided into two parts, sympathetic and parasympathetic. खूप इंटरेस्टिंग आहेत दोन्हीही, आणि दोघांचेही फंक्शन सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिकचे अँटागॉनिस्टिक आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायला सुद्धा ते सोपं जातं. सो बघा, ओके. सो आपण बघितलं की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम फर्दर सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक अशा दोन पार्टमध्ये डिवाइड होते. सो त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण पाहणार आहोत सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. सो बघा, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. फर्स्ट थिंग, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम याच्यामध्ये जे न्यूरॉन येतात त्यांना थोरॅसिको और थोरॅको लुंबार आउटफ्लो असंही म्हटलं जातं. सो थोरॅको लुंबार आउटफ्लो असं का म्हटलं जातं, तर सपोज हा जर आपला स्पायनल कॉर्ड असेल तर या स्पायनल कॉर्डचा सुरुवातीचा रिजन सपोज सर्वायकल, त्यानंतरचा थोरॅसिक, तर या थोरॅसिक रिजनपासून त्या ज्या नर्व्स आहेत, त्या ज्या न्यूरॉन आहेत त्या अराईज होतात आणि लुंबार रिजनपर्यंत. सो थोरॅसिक आणि लुंबार या रिजनमध्ये त्याचं ओरिजिन आहे त्या न्यूरॉनचं, म्हणून यांना थोरॅको लुंबार आउटफ्लो असंही म्हटलं जातं. नेम नीट लक्षात ठेवा, काही टेक्निकल टर्म्स तुम्हाला इथे नीट लक्षात ठेवायचे आहेत. सो सिम्पथेटिक नर्वस सिस्टीममध्ये ज्या न्यूरॉन्स आहेत त्याच्या बाबतीत त्यांना थोरॅको लुंबार आउटफ्लो असं डिस्क्राईब केलं जातं, कारण त्यांचं ओरिजिन थोरॅसिक ते लुंबार रिजनपर्यंत आहे. सो दे आर कॉल्ड ॲज थोरॅको लुंबार आउटफ्लो. Next, they originate in thoracic and lumbar region of spinal cord. सो स्पायनल कॉर्डचा जो थोरॅसिक आणि लुंबार रिजन आहे त्या रिजनमध्ये या न्यूरॉन ओरिजिनेट होतात. त्याच्यामध्ये थोरॅसिक टू लुंबार T1 to L3 दिलेले, म्हणजे थोरॅसिकमध्ये T1 पासून ते L3 पर्यंत त्या ओरिजिनेट होतात, लुंबार रिजनमधल्या थर्ड न्यूरॉनपर्यंत. स्पायनल नर्व आपण पाहिलेले आहेत, ओके. तर त्याच्यामधल्या थोरॅसिक 1 पासून ते लुंबार थर्ड न्यूरॉनपर्यंत ज्या आहेत त्यांच्यापासून ज्या अराईज होत आहेत त्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टीममध्ये येतात. सो फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला का बघा, थोरॅको लुंबार आउटफ्लो असं का म्हणायचं, कारण या ज्या न्यूरॉन आहेत ते कुठे ओरिजिनेट होतात, स्पायनल कॉर्डच्या थोरॅसिक रिजनपासून ते लुंबारपर्यंत या ओरिजिनेट होत असतात. त्यानंतर सेकंड थिंग, देअर आर 22 पेअर्स ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया. 22 पेअर्स ऑफ सिम्पथेटिक गँग्लिया. ओके. याच्यामध्ये गँग्लिया म्हणजे काय आपण पाहिलं आधीच, गँग्लियॉन म्हणजे इट इज क्लस्टर ऑफ न्यूरॉन. तर असे किती गँग्लियॉन असतात, 22 पेअर्स स्पायनल कॉर्डच्या आयदर साईडला.
जसं मी या बाजूला दाखवलेलं आहे स्पायनल कॉर्डच्या बाजूला हे जे सर्क्युलर पॉईंट दाखवलेलं आहे हा म्हणजे गँग्लियॉन आहे, सिम्पथेटिक गँग्लियॉन. तर हे असे किती सिम्पथेटिक गँग्लियॉन आहेत? 22 पेअर्स, इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला सिम्पथेटिक गँग्लियॉन प्रेझेंट आहेत. सो देर आर 22 पेअर्स ऑफ सिम्पथेटिक गँग्लियॉन. सो हा पहिला पॉईंट. पहिला आपण बघितला थोरॅकोलुंबार आउटफ्लो का म्हणायचं, कारण त्या स्पायनल कॉर्डच्या थोरॅसिक आणि लुंबार रिजनमध्ये ह्या नर्व ओरिजिनेट होतात. नेक्स्ट याच्यामध्ये गँग्लियॉन आहेत, किती आहेत? 22 पेअर्स ऑफ सिम्पथेटिक गँग्लियॉन. त्यानंतर नेक्स्ट बघा, दे आर लाय ऑन सिम्पथेटिक कॉर्ड. सिम्पथेटिक कॉर्ड ऑन आयदर साइड ऑफ स्पायनल कॉर्ड. ओके, सो याच्यामध्ये बघा ह्या ज्या गँग्लियॉन आहेत ह्या इंटरकनेक्टेड आहेत किंवा एका कॉर्डवरती या प्रेझेंट आहेत. त्याला सिम्पथेटिक कॉर्ड असं म्हटलं जातं आणि या सिम्पथेटिक कॉर्डवरती या 22 पेअर्स ऑफ गँग्लियॉन ज्या आहेत त्या सिच्युएट झालेल्या आहेत. सो सगळ्यांच्या लक्षात आलं, एक यांना थोरॅको लुंबार आउटफ्लो म्हणायचा. सेकंड थिंग, याच्यामध्ये किती गँग्लियॉन असतात? 22 पेअर्स ऑफ गँग्लियॉन. कुठे लोकेट झालेले आहेत? स्पायनल कॉर्डच्या दोन्ही लॅटरल साईडला, या बाजूला आणि या दोन्हीही बाजूला. नेक्स्ट ते कशावरती सिच्युएटेड आहेत? तर हे दोन्हीही सिम्पथेटिक कॉर्डवरती, म्हणजे हे गँग्लियॉन एका कॉर्डवरती प्रेझेंट आहेत ज्याला सिम्पथेटिक कॉर्ड असं म्हणतात, ज्याच्यामुळे ते इंटरकनेक्टेड आहेत. सो दे लाय ऑन सिम्पथेटिक कॉर्ड. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन. प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन is short and postganglionic neuron is long. सो प्री गँग्लियॉनिक आणि पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन आपण आधीच बघितलं. गँग्लियॉनच्या आधी जी न्यूरॉन आहे इकडून ओरिजिनेट होणारी तिला आपण म्हणणार आहोत प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन, आणि गँग्लियॉनच्या नंतर जी न्यूरॉन आहे ऑर्गनकडे जाणारी तिला म्हटलं जातं पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन. सो दोन टाईपच्या न्यूरॉन आपण आधीच पाहिल्या. आता याच्यामध्ये प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन शॉर्ट असतात, ते फायबर्स शॉर्ट असतात कारण हे जे गँग्लियॉन आहेत स्पायनल कॉर्डच्या बाजूलाच आहेत. ओके, प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन कोण? स्पायनल कॉर्डपासून ते गँग्लियॉनपर्यंत रन होणारी जी आहे ती प्री गँग्लियॉनिक. सो डिस्टन्स कमी आहे, नक्कीच ती शॉर्ट असेल. आणि या गँग्लियॉनपासून ते वेगवेगळ्या ऑर्गनपर्यंत, मग याच्यामध्ये आईज आहेत, सलायव्हरी ग्लँड आहे, हार्ट येतं, लंग्स, ॲलिमेंटरी कॅनाल, लिव्हर, ह्या वेगवेगळ्या ऑर्गनला सप्लाय होतात. तर त्या न्यूरॉन कशा असतात? लॉंग, म्हणजे इथून ऑर्गनपर्यंत जाणाऱ्या पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन किंवा त्या फायबर्स लॉंग असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, ह्या काय सिक्रेट करतात? पोस्ट गँग्लियॉनिक टर्मिनल सिक्रेट ॲड्रेनालाइन अँड नॉर ॲड्रेनालाइन. ओके, सो दोन केमिकल सिक्रेट करण्याचं काम करतात, ॲड्रेनालाइन आणि नॉर ॲड्रेनालाइन. हे केमिकल कोण? पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन जे आहे त्या न्यूरॉनचा एंड कोणते केमिकल सिक्रेट करतो? तर ॲड्रेनालाइन आणि नॉर ॲड्रेनालाइन हे दोन्ही केमिकल इफेक्टर ऑर्गनच्या जवळ रिलीज केले जातात. सो ॲट इफेक्टर ऑर्गन. तर हे दोन्ही केमिकल जे आहेत हे हार्मोनसुद्धा आहेत, ॲड्रेनालाइन आणि नॉर ॲड्रेनालाइन, आणि यांना इमर्जन्सी हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं, जे फ्लाईट आणि फाईट या कंडिशनमध्ये काम करणारे हार्मोन्स असतात. म्हणजे जेव्हा आपण खूप घाबरलेलो आहोत, फाईट करायचं आहे किंवा पळून जायचं आहे, तर या कंडिशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात? जसं की प्युपिल खूप डायलेट होतो, त्यानंतर माउथ जे आहे ते ड्राय होतं कारण सलायव्हरी सिक्रेशन थांबतं, त्यानंतर हार्टबीट जे आहेत ते इन्क्रीज होतात, रेस्पिरेशनचा रेट इन्क्रीज होतो. तर हे जे चेंजेस आहेत हे कोणत्या हार्मोनमुळे होतात? या ॲड्रेनालाइन अँड नॉर ॲड्रेनालाइनमुळे. सो हे कोणी सिक्रेट केले? तर या पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉनचा जो टर्मिनल आहे ऑर्गनच्या जवळ, इफेक्टर ऑर्गनच्या जवळ असणारा,
तर ते आहे ॲड्रेनालाइन आणि नॉर ॲड्रेनालाइन सिक्रेट करण्याचं काम करतात. ओके, म्हणून या फायबरना ॲड्रेनर्जिक फायबर असंही म्हटलं जातं. ही सुद्धा एक टेक्निकल टर्म, जसं की आपण थोरॅकोलुंबार आउटफ्लो म्हटलं त्या पद्धतीनं हे ॲड्रेनर्जिक फायबर म्हणजे काय, तर या ज्या फायबर्स आहेत एंड जे आहेत एक्झॉनचे ते ॲड्रेनालाइन नॉर ॲड्रेनालाइन सिक्रीट करतायत, म्हणून यांना ॲड्रेनर्जिक फायबर असंही म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, दे कंट्रोल बॉडी ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग इमर्जन्सी कंडिशन. ओके, सो हे जे ॲड्रेनालाइन नॉर ॲड्रेनालाइन आहे किंवा हे बॉडीचे जे पार्ट आहेत आईज, सलायव्हरी ग्लँड, हार्ट, लंग, ॲलिमेंटरी कॅनाल, लिव्हर, युरिनरी ब्लॅडर, ह्या सगळ्या ऑर्गनची मुवमेंट जी आहे किंवा फंक्शन जे आहे ते कोणत्या कंडिशनमध्ये रेग्युलेट करतं, इमर्जन्सी किंवा मी आधी तुम्हाला सांगितलं फाईट आणि फ्लाईट, त्या कंडिशनमध्ये ही सिस्टीम काम करते, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. आणि त्या कंडिशनमध्ये ह्या ऑर्गन्समध्ये काय काय मुवमेंट होतात, तर त्यात मी फर्स्ट तुम्हाला सांगितलं आईज, म्हणजे हे जे ॲड्रेनालाइन नॉर ॲड्रेनालाइन हे जे दोन केमिकल आहेत हे मेनली काही ऑर्गनला स्टिम्युलेट करतात, एक्सायटेशन अँड स्टिम्युलेशन ऑफ इफेक्टर ऑर्गन. सो मोस्टली इफेक्टर ऑर्गनचं एक्सायटेशन आणि स्टिम्युलेशन करण्याचं काम करतात, फक्त ओनली इनहिबिशन ऑफ डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रिएटरी ऑर्गन. तर या लिस्टमध्ये जे तुम्हाला ऑर्गन दिसत आहेत याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या ऑर्गनचं ते स्टिम्युलेशनच करतात, स्टिम्युलेटच करतात ऑर्गनला. मात्र एक दोन ऑर्गन आहेत जसं की ॲलिमेंटरी कॅनल आहे, म्हणजे तो डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आला, आणि एक्सक्रिएटरी ऑर्गनमध्ये युरिनरी ब्लॅडर आहे. तर यांचे जे फंक्शन आहेत ते फक्त ते इनहिबिट करतात, बाकी सगळ्यांचे फंक्शन ते स्टिम्युलेट करतात. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे या सिस्टीममध्ये 22 पेअर्स ऑफ गँग्लिऑन असतात. तर याच्यामध्ये ज्या स्पायनल कॉर्डपासून नर्व्ज अराईज होतात त्यांना थोरॅकोलुंबार आउटफ्लो असं म्हटलं जातं. त्यानंतर स्पायनल कॉर्डच्या आयदर साईडला हे गँग्लिऑन जे आहेत त्या सिम्पथेटिक कॉर्डवरती अरेंज झालेले असतात. याच्यामध्ये प्री गँग्लिऑनिक न्यूरॉन शॉर्ट असते आणि पोस्ट गँग्लिऑनिक न्यूरॉन लॉंग असते. पोस्ट गँग्लिऑनिक न्यूरॉन इफेक्टर ऑर्गनच्या ठिकाणी कोणतं केमिकल सिक्रेट करतात, ॲड्रेनालाइन अँड नॉर ॲड्रेनालाइन. यामुळेच यांना ॲड्रेनर्जिक फायबर असंही म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे हार्मोन पर्टिक्युलरली इमर्जन्सी कंडिशनमध्ये काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं, ॲड्रेनालाइन नॉर ॲड्रेनालाइन मोस्ट ऑफ दी ऑर्गनला स्टिम्युलेट करतात, फक्त डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रिटरी ऑर्गनला ते इनहिबिट करतात. ओके, याचे फंक्शन्स आपण नंतर डिस्कस करणार आहोत पॅरासिम्पथेटिक नंतर. सो फर्स्ट आपण पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कशी आहे ते आपण पाहणार आहोत. सो बघा, ओके, नेक्स्ट इज पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. सो आपण आता सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम बघितली ज्याच्यामध्ये 22 पेअर्स ऑफ गँग्लियन असतात, जे स्पायनल कॉर्डच्या दोन्ही बाजूला एका सिम्पथेटिक कॉर्डवरती अलाइन झालेले असतात. या गँग्लियॉनच्या आधीची न्यूरॉन आपण पाहिली प्री सिम्पथेटिक आणि नंतरची पोस्ट सिम्पथेटिक, आणि त्या ज्या न्यूरॉनचा टर्मिनल आहे पोस्ट सिम्पथेटिकचा इफेक्टर ऑर्गनच्या जवळ ॲड्रेनालाइन नॉर ॲड्रेनालाइन हे केमिकल सिक्रेट करतो. सो त्यांना ॲड्रेनर्जिक फायबर असं म्हटलं जातं. आणि या ज्या न्यूरॉन आहेत त्या स्पायनल कॉर्डच्या थोरॅसिक आणि लुंबार रिजनमध्ये ओरिजिनेट होतात. सो त्यांना थोरॅकोलुंबार आउटफ्लो असंही म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. सो बघा, ओके, सो जसं सिम्पथेटिकमध्ये आपण त्याच्यामध्ये थोरॅकोलुंबार आउटफ्लो म्हटलं होतं, त्या पद्धतीने या ठिकाणी क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो असं म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये ज्या न्यूरॉन अराईज होतात या क्रॅनियल नर्व आणि सॅक्रल नर्वपासून अराईज होतात.
त्यांचं ओरिजिन त्या ठिकाणी, सो इट इज कॉल्ड ॲज क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. मग आता याच्यामध्ये कोणकुठल्या ब्रांचेस येतात बघा. इट कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस फ्रॉम, कुठल्या ब्रांचेसपासून त्या ओरिजिनेट झालेल्या आहेत, तर क्रॅनियल नर्व. आपण 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्यांचे आपण नेम बघितले, त्याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, त्यानंतर ऑक्युलोमोटार. तर ते जे नेम आहेत त्या पद्धतीनं बघा. 3rd क्रॅनियल नर्व, 7th क्रॅनियल नर्व, 9th आणि 10th या क्रॅनियल नर्वपासून या ब्रांचेस अराईज होतात. शिवाय सॅक्रल जी आहे ती 2nd आणि 3rd आणि स्पायनल 4th न्यूरॉनपासून या ब्रांचेस. हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की यांचं ओरिजिन कुठे आहे. जसं आपण सिम्पथेटिकमध्ये सांगितलं की लुंबार आणि थोरॅसिक रिजनमध्ये आहे, तसं यांचं ओरिजिन क्रॅनियल नर्व कोणत्या, 3rd, 7th, 9th आणि 10th, सॅक्रल नर्व 2nd आणि 3rd आणि स्पायनल 4th न्यूरॉन यांच्यापासून या ब्रांचेस अराईज होतात. नेक्स्ट बघा, तिथं गँग्लियॉन कुठे होते सिम्पथेटिकमध्ये, स्पायनल कॉर्डच्या आयदर साईडला, स्पायनल कॉर्डच्या जवळ होते. या ठिकाणी गँग्लियॉन जे आहेत दे आर प्रेझेंट क्लोज टू ऑर इन द वॉल ऑफ इफेक्टर ऑर्गन. जे इफेक्टर ऑर्गन आहेत त्याच्या वॉलमध्ये किंवा इफेक्टर ऑर्गनच्या एकदम जवळ प्रेझेंट असतात. सो फॉर एक्झाम्पल जर हा एखादा इफेक्टर ऑर्गन असेल तर या इफेक्टर ऑर्गनच्या जवळ किंवा त्याच्या वॉलमध्येच त्या गँग्लियॉन असतात. सो क्लिअर झालं का बघा. सिम्पथेटिकमध्ये गँग्लियॉन कुठे, स्पायनल कॉर्डच्याच बाजूला 22 पेअर्स असतात. आणि इथे पॅरासिम्पथेटिकमध्ये गँग्लियॉन कुठे आहेत, तर इफेक्टर ऑर्गन जो आहे त्याच्या जवळ किंवा वॉलमध्ये प्रेझेंट आहे. ओके. नेक्स्ट बघा, सगळं अपोजिट आहे. नेक्स्ट, प्री गँग्लियॉनिक नर्व फायबर इज लॉंग. सिम्पथेटिकमध्ये बघितलं होतं आपण, स्पायनल कॉर्डच्या बाजूलाच गँग्लियॉन असल्यामुळे स्पायनल कॉर्डपासून ते गँग्लियॉनपर्यंत जी प्री गँग्लियॉनिक नर्व फायबर जी आहे ती शॉर्ट होती. इथं प्री गँग्लियॉनिक नर्व फायबर लॉंग आहे, कारण गँग्लियॉन जो आहे तो ऑर्गनच्या जवळ आहे, इफेक्टर ऑर्गनच्या. सो क्रॅनियल नर्व असतील किंवा ह्या स्पायनल किंवा सॅक्रल नर्व तिथपासून त्या ऑर्गनपर्यंत ती जी गँग्लियॉनच्या आधीची, म्हणजे समजा इथं गँग्लियॉन आहे, इकडे ऑर्गन आहे, तर हे क्रॅनियल नर्वपासून ही अराईज होणारी गँग्लियॉनच्या आधीची जी न्यूरॉन आहे ती नक्कीच कशी असणार, लॉंग. आणि या गँग्लियॉनपासून ते ऑर्गनपर्यंत असणारी दुसरी जी आहे तिला आपण म्हणणार आहोत पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर. सो हा पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर कसा असणार आहे, शॉर्ट. सो हे नीट लक्षात घ्या, प्री गँग्लियॉनिक लॉंग आहे आणि पोस्ट गँग्लियॉनिक शॉर्ट आहे. सिम्पथेटिकच्या एक्झॅक्टली अपोजिट. नेक्स्ट बघा, सिम्पथेटिकमध्ये ॲड्रेनालाइन, नॉर ॲड्रेनालाइन हे केमिकल सिक्रेट झालेले. तर या ठिकाणी पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन जे आहे इफेक्टर ऑर्गनवरती कोणतं केमिकल रिलीज करणार आहे, ॲसिटिल कोलिन. तर त्याचा टर्मिनल एंड ॲसिटिल कोलिन रिलीज करेल. त्या ठिकाणी ॲड्रेनालाइन, नॉर ॲड्रेनालाइन सिक्रेट केलं होतं. ओके. तिथं ॲड्रेनालाइन, नॉर ॲड्रेनालाइन सिक्रेट होतं आहे म्हणून त्यांना आपण ॲड्रेनर्जिक असं म्हटलं होतं. तर या ठिकाणी ॲसिटिल कोलिन सिक्रेट होतं आहे म्हणून यांना कोलिनर्जिक फायबर असं म्हटलं जातं. हाय. त्यानंतर नेक्स्ट बघा, पॅरासिम्पथेटिक इट इज अँटागॉनिस्टिक टू सिम्पथेटिक. सिम्पथेटिकच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. आत्तापर्यंत बघितलेले पॉईंटसुद्धा बघा, त्या थोरॅसिक लुंबार स्पायनल नर्वपासून अराईज होता, स्पायनल कॉर्डपासून, या क्रॅनियल स्पायनल सॅक्रलपासून. त्यानंतर त्यांचा प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन जो आहे तो शॉर्ट, इथं लॉंग. पोस्ट गँग्लियॉन त्यांचा लॉंग, इथे शॉर्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा, या ॲसिटिल कोलिन सिक्रेट करतात, त्या ॲड्रेनालाइन, नॉर ॲड्रेनालाइन सिक्रेट करतात. या कोलिनर्जिक आहेत, त्या ॲड्रेनर्जिक आहेत. त्यानंतर नेक्स्ट याला क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो म्हटलं जातं, तर त्यांना थोरॅको लुंबर आउटफ्लो असं म्हटलं जातं. नेक्स्ट यांचे फंक्शनसुद्धा, ॲक्शनसुद्धा एक्झॅक्टली अपोजिट आहेत. त्या नर्वस सिस्टीमने, सिम्पथेटिकने कधी काम केलं होतं, इमर्जन्सी कंडिशनमध्ये, ज्या कंडिशनमध्ये आपला घसा सुकेल, सलायवेशन कमी होईल, ओके, टीयर सिक्रेट होतील किंवा हार्टबीट इन्क्रीज झालेला असेल, रेस्पिरेशनचा रेट इन्क्रीज झालेला असेल, त्याच्या अपोजिट इथं काम केलं जाईल. म्हणजे ज्या गोष्टी त्या कंडिशनमध्ये, इमर्जन्सी कंडिशनमध्ये एक्साईट झालेल्या त्या नॉर्मलला आणण्याचं काम कोण करणार आहे, ही पॅरासिम्पथेटिक. सो अपोजिट आहे सिम्पथेटिकच्या. आणि दुसरी गोष्ट, ही नॉर्मलला सगळ्या गोष्टी आणते. सो हिला हाऊसकीपिंग सिस्टीम असंही म्हटलं जातं. नेक्स्ट, तिथं आपण काय बघितलेलं, कोणकोणते ऑर्गन स्टिम्युलेट होतात, सगळे, जसं की आईज असतील किंवा लंग्स असतील, बाकी सगळे ऑर्गन जे आहेत त्यांचे फंक्शन स्टिम्युलेट केले जातात. फक्त एक्सक्रिएटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचे फंक्शन जे आहेत ते इनहिबिट होतात. इथं एक्झॅक्टली अपोजिट आहे, एक्सक्रिएटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचे फंक्शन स्टिम्युलेट होतात आणि बाकी सगळे जे आहेत ते
इनहिबिट होतात. सो या वेनी दिस इज पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. सो मुलांना तुम्हाला मेन कोणते पॉईंट हायलाईट करायचे आहेत? थोरॅकोलुंबार आउटफ्लो, क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. नेक्स्ट थोरॅसिक आणि लुंबार रिजनमध्ये ओरिजिन होतात. ह्या क्रॅनियल नर्व 3rd, 7, 9 आणि 10, सॅक्रल नर्व 2nd, 3rd आणि स्पायनल 4thमध्ये ब्रांचेसमध्ये अराईज होतात. नेक्स्ट त्यांची प्री गँग्लिओनिक शॉर्ट आहे आणि पोस्ट गँग्लिओनिक लॉंग आहे. इथं प्री गँग्लिओनिक लॉंग आहे आणि पोस्ट गँग्लिओनिक शॉर्ट आहे. तिथं ॲड्रेनालाईन, नॉर ॲड्रेनालाईन, इथं ॲसिटिल कोलिन. त्या ॲड्रेनर्जिक या कोलिनर्जिक. त्यानंतर त्या बऱ्यापैकी फंक्शन स्टिम्युलेट करतात या इनहिबिट करतात, नॉर्मलला आणतात. सो यावेळी ह्या दोन्ही सिस्टीम अँटागॉनिस्टिक आहेत, एकमेकींच्या अपोजिट आहेत. सो फायनली या दोन्हींचेही फंक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फंक्शन काय बघा, दोन्हीचे अपोजिट आहेत त्यामुळे एका चार्टमध्ये आपण बघणार आहोत. सो बघा, सो सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम अँटागॉनिस्टिक काम करतात, एकमेकींच्या अपोजिट काम करतात. सो या ठिकाणी वेगवेगळे ऑर्गन्स दिलेले आहेत, त्याच्यावरती सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आणि PNS म्हणजे पेरिफेरल नाही तर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कसं काम करते ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट हार्टबीट जे आहे ते सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम इन्क्रीज करते. पर्टिक्युलरली एक गोष्ट लक्षात ठेवा, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम इमर्जन्सी, फ्लाईट, फाईट या कंडिशनमध्ये काम करते. आणि जेव्हा आपण घाबरलेलो असतो त्या कंडिशनमध्ये काय काय बॉडीमध्ये चेंजेस होतात, तर एक आपलं हार्टबीट जे आहे ते इन्क्रीज होतं. त्यानंतर ही नर्वस सिस्टीम ब्लड व्हेसल जे आहे ते कॉन्स्ट्रिक्ट करते. कॉन्स्ट्रिक्ट करणं, त्याचा डायमीटर कमी करणं. आणि जर ब्लड व्हेसल कॉन्स्ट्रिक्ट झालं तर आर्टियल ब्लड प्रेशर काय होईल? इन्क्रीज होईल. सो ब्लड प्रेशर इन्क्रीज करते. ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे बॉडीमध्ये ब्लडचा फ्लो जो आहे तो फास्ट होतो, इन्क्रीज होतो. प्युपिल ऑफ आय, डोळ्यामध्ये जे प्युपिल्स आहेत तर ते प्युपिल्स डायलेट होतात, त्यांचा डायमीटर इन्क्रीज होतो. सो प्युपिल डायलेट होतील. गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट, जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये, स्टमकमध्ये, इंटेस्टाईनमध्ये, तर हे रिटार्ड होतं म्हणजे कमी होते. रिटार्ड पेरिस्टाल्सिस हे तुम्हाला आधीच सांगितलं होतं. बाकी सगळे ऑर्गन स्टिम्युलेट होतात, मात्र डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रिटरी ऑर्गन रिटार्ड होतात. युरिनरी ब्लॅडर जो आहे तो या ठिकाणी रिलॅक्स केला जातो. सो रिलॅक्सेस दी ब्लॅडरला रिलॅक्स केलं जातं. तर या सगळ्या चेंजेस जे आहेत ते त्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये होत असतात. कारण इमर्जन्सी कंडिशनमध्ये फॉर एक्झाम्पल आपण घाबरलेलं किंवा पळून चाललेलं आहे, आपल्या बॉडीची एनर्जी रिक्वायरमेंट वाढलेली असते. ओके, मग त्या कंडिशनमध्ये काय काय होतं? एक हार्टबीट इन्क्रीज होतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं, बॉडीला ब्लडचा सप्लाय इन्क्रीज होतो. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लिव्हरवरचं इथं दिलेलं नाही आहे, पण लिव्हरमध्ये जे ग्लायकोजन आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि बॉडीच्या वेगवेगळ्या ऑर्गनना सप्लाय केलं जातं, जेणेकरून ग्लुकोजमुळे एनर्जी जास्त प्रोड्यूस होईल. त्यानंतर आपला प्युपिल जो आहे तो डायलेट होतो, डायमीटर इन्क्रीज होतो, जास्त लाईट जे आहे ते एंटर करणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर अजून याच्यामध्ये काय काय फंक्शन्स होतात ते आपण बघितलं. त्यानंतर आपले जे लंग्स आहेत तर ते ब्रांकियल डायलेशन होतं, ज्याच्यामुळे रेस्पिरेशनचा रेट, ब्रिदिंगचा रेट जो आहे तो इन्क्रीज होतो. सो हे सगळे चेंजेस आपल्याला त्या कंडिशनमध्ये पाहायला मिळतात. त्याच्या अपोजिट पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, हार्टबीट इकडे इन्क्रीज होत आहे, तर जेव्हा तुम्ही रिलॅक्स कंडिशनमध्ये असाल तेव्हा हार्टबीट डिक्रीज झालेले असतात. सो इट डिक्रीजेस. सेकंड थिंग, तो ब्लड व्हेसल कॉन्ट्रॅक्ट करतोय, तर हा ब्लड व्हेसल डायलेट करेल, त्याच्यामुळे कॉन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं, इथं ब्लड प्रेशर डिक्रीज होईल. एक्झॅक्टली अपोजिट फंक्शन आहे. तिथं प्युपिल ऑफ आय डायलेट होतो, इथे कॉन्स्ट्रिक्ट होईल. नेक्स्ट गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट, तिथं रिटार्ड झाल्या होत्या, इथं स्टिम्युलेट होणार आहेत. गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट स्टिम्युलेट होईल आणि युरिनरी ब्लॅडर जे आहे ते कॉन्स्ट्रिक्ट होईल. सो या पद्धतीचे चेंजेस जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो अपोजिट तुम्हाला सगळे चेंजेस लक्षात येतील. ओके, सो दिस इज अबाउट सिम्पथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. व्यवस्थित रीड करा लेक्चर ऐकल्यानंतर, शॉर्ट नोट याच्या तयार करा. सिम्पल आहे आणि लक्षात राहण्यासारखी आहे, कारण दोघांचीही कामं अपोजिट आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये वेगवेगळे सेन्सरी रिसेप्टर्स जे आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. सो आज इथेच थांबतोय. थँक्यू.